आता काही काही गोष्टी तुम्हाला कदाचित माहीत असाव्या, की अणू म्हणजे काय? तर अणू एक असा फारच असा सूक्ष्म असा एक कण असतो. आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन त्याच्या अवतीभोवती घुमतात. असं काही काही गोष्टी तुम्हाला माहीत असाव्या. ठीक आहे. आता तुम्ही असं समजा, की तुम्ही स्वतः सध्या 5व्या वर्गामध्ये आहे. काहीच माहीत नाही तुम्हाला. अणूचा अ सुद्धा माहीत नाही. ठीक आहे. तर या लेव्हलपासून आपण सुरुवात करू. तर मग करूया सुरुवात. तर बघा, जे आता ही इथे तुम्हाला फोटोमध्ये पेन्सिल दाखवली. आता हे पेन्सिल जे आहे, कोणत्या ना कोणत्या कणापासून बनलेली असणार. साहजिक आहे. तर जसं तुम्हाला क्युरिओसिटी आहे, की बा याला जर का बारीक करत करत गेलं तर शेवटी एक बारीक असा कण भेटणार. ठीक आहे. तर कदाचित त्याच्यापेक्षा पण छोटे असू शकतात ते कण. अशाच प्रकारे आपले जुने पण काही लोक होऊन गेले. भारतामध्ये पण होऊन गेलेत. तिकडे युरोपमध्ये पण होऊन गेलेत. त्यांनी पण अशाच प्रकारची क्युरिओसिटी होती. त्यांनी पण असंच समजलं, की कोणताही पदार्थ असू द्या बारीक बारीक कणांनी बनलेला असतो. आणि शेवटी त्याला जर का बारीक करत गेलं की शेवटी एक कण उरतो, ज्याला आपण त्याच्यानंतर त्याला 2 तुकड्यामध्ये डिवाइड करू शकत नाही. मग त्याला काय म्हणायचं? तर त्याला ॲटम म्हणायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यावेळेसच्या लोकांची पण समज होता आणि आता पण सध्या आपल्याला कुठे समज आहे? आपण 5व्याच वर्गात आहे. ठीक आहे. तर आपल्याला पण एवढंच माहित आहे, की हे जे काही पदार्थ असतात, कुठल्याही प्रकारच्या वस्तू ह्या बारीक बारीक कणांनी बनलेल्या असतात. लक्षात? तर अशाच प्रकारचं मग शोध सुरू झाले. हळू हे शोध सुरू झाले. तर सर्वात पहिले इथून 200 वर्ष आधी. ठीक आहे. कोण आला? जॉन डॉल्टन. याला सुद्धा अशाच प्रकारची क्युरिओसिटी होती आपल्यासारखी, की हे जे पदार्थ आहेत, हे कशापासून बनलेले आहेत. ठीक आहे. तर त्याने डोकं लावलं, त्याने अभ्यास केला, त्याने डोकं लावलं आणि निष्कर्ष काढला. तो काय म्हणतो, की कोणताही पदार्थ असू द्या, हा बारीक बारीक कणांनी बनलेला असतो आणि त्याला नाव काय दिलं, त्याला काय म्हणतो आपण? ते सूक्ष्म. ते कोणते कण? सूक्ष्म आणि अविभाज्य, म्हणजे त्याला अजून विभागू शकत नाही. तर अशा कणांनी बनलेला आहे त्याला ॲटम. ठीक आहे. बरं, सगळे ॲटम काही सारखेच असतात का? तर नाही. त्यावेळेस त्याला माहित नव्हते कोणते ॲटम कोणत्या कसे असतात. तर फक्त एवढं माहित होतं, की ॲटमचे प्रकार आहेत. काही वजनाने हलके आहेत तर काही वजनाने जड आहेत. ठीक आहे. तर त्याला एवढं माहित होतं. अणू हा काय कसा असतो? हा भरीव गोळा असतो. जसा हा आपला नाही, लोखंडाचा बघा, गोळा फेक गोळा पाहिला असेल तुम्ही लोखंडाचा, पूर्ण भरीव असतो की नाही? किंवा लाडू बघा, बुंदीचा लाडू पूर्ण भरीव असतो. ठीक आहे. अशा प्रकारचा तो भरीव गोळा असतो. ॲटम म्हणजे भरीव गोळा असतो, असं त्यांनी म्हणलं. सॉलिड स्पिअर असतो. वेगवेगळे जे मूलद्रव्य म्हणजे ॲटम, वेगवेगळे ॲटम त्यांचं वस्तुमान वजन हे वेगवेगळं असते. हे सुद्धा त्याने सांगितलं. त्याच्यानंतर वेगवेगळे ॲटम एकत्र येऊन कंपाऊंड बनवत असतात. वेगवेगळे ॲटम एकत्र येऊन कंपाऊंड बनवतात. ज्या प्रकारे वांगे, टमाटे, त्याच्यानंतर आलू, त्याच्यानंतर म्हणजे तिखट, हळद, मीठ वगैरे टाकलं की भाजी बनते. पाणी वगैरे टाकलं की भाजी बनते. एक प्रकारचं कंपाऊंड बनलं. त्याच प्रकारे हा काय म्हणतो, की 2-3 म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ॲटम जर का एकत्र आले तर एखादी पदार्थ बनतो. जसं आपल्याला माहिती आहे पाणी. पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे त्यांनी पण एक डोकं लावलं. त्याला पण एक समजलं, की हो, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्याला पृथ्वीवरती दिसतात. तर साहजिक आहे. असंख्य प्रकारचे दिसतात. साहजिक आहे वेगवेगळे ॲटम एकत्र येऊन ते बनलेले असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर हा काय म्हणतो, की हा जो अणू जो आहे त्याला नष्टही करता येत नाही आणि स्वतःहून निर्माणही करता येत नाही. ते निसर्गाने बनवलेले आहे आणि ते आहे तसे आहे. ठीक आहे. हे जे आहेत या 4-5 गोष्टी जॉन डॉल्टनने सांगितल्या 200 वर्षा आधी. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण आला? त्याच्यानंतर आला मायकल फॅराडे. आता हा जो मायकल फॅराडे आहे, हा 1850 मध्ये मायकल फॅराडेचा अभ्यास ना आपण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये करतो. मोटरचा शोध त्यांनी लावलेला होता. ठीक आहे. तर इथून 150 वर्ष आधी मायकल फॅराडेने काय केलं? कॅथोड रे एक्सपेरिमेंट केला. काय कॅथोड रे एक्सपेरिमेंट? काही नाही. या साईडनी कॅथोड म्हणजे ज्याला निगेटिव्ह चार्ज असतो, म्हणजे एक बॅटरी घेतली. त्या बॅटरीचा जो निगेटिव्ह वायर आहे, निगेटिव्ह जो भाग आहे तो वायरने एका बाजूला जोडला आणि जो पॉझिटिव्ह भाग आहे तो एका वायरला जोडला, म्हणजे एका भागाला जोडला. तर जो निगेटिव्ह आहे त्याला कॅथोड म्हणतो, जो पॉझिटिव्ह आहे त्याला ॲनोड म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅटरी सुरू केली. आणि आता ह्या ट्यूबमध्ये टाकली. आता ह्या ट्यूबमधला सगळ्या जो हवा आहे ती बाहेर काढून टाकली. म्हणजे आता तिथे काय म्हणलं व्हॅक्यूम, काहीच नाही त्याच्यामध्ये. तर अशा केसमध्ये बॅटरी ज्यावेळेस सुरू केली तर त्याला ना एक अशी बीम प्रकाश दिसला कुठून इकडे जातानाचा. बघा ह्या याच्यामध्ये दिसते बघा, हिरवा हिरवा दिसत असेल तुम्हाला. त्याला कॅथोड रे म्हणतो. तर त्याने काय म्हटलं, की हे जे कॅथोड रे आहे त्याला काय समजलं, की हे कॅथोड रे पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होत आहे आपोआप. म्हणजे साहजिक आहे, कॅथोड रे हे निगेटिव्हली चार्ज असतील, ऋण प्रभारित असतील, म्हणून तर ते पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होत आहे. तर ही गोष्ट त्याने 1850 मध्ये समजून सांगितली. तुम्ही म्हणाल आपण ॲटम हा अणू हा टॉपिक शिकत आहे आणि हे इथं कुठं आणलं? तर याच्याशी संबंधित आहे.
याने जरी कसला शोध लावला नसला म्हणजे आपल्या याच्यामध्ये, तरी सुद्धा हा रिलेव्हंट आहे. पहा पुढे पुढे तुम्हाला माहित पडेल. फक्त आता एवढं लक्षात असू द्या की कॅथोड रे मध्ये जी कॅथोड किरण असतात हे निगेटिव्हली चार्ज असतात असं त्यांनी सांगितलं, मायकल फॅरेडेने सांगितलं. त्याच प्रकारे मग 10-15 वर्षानंतर, 15-20 वर्षानंतर, नाही 35 वर्षानंतर गोल्डस्टीन नावाचा व्यक्ती आला. त्याने काय केलं, आता कॅनल रे एक्सपेरिमेंट केला. कॅनल रे काही नाहीये, जशाच तसं कॅथोड रेचं उलट. म्हणजे काय केलं याने, बॅटरी काय केली म्हणजे असं सगळी उलटी केली. आणि याने इथून काय झालं की पॉझिटिव्ह कडून आता हे जे अॅनोड आहे त्या अॅनोड करून त्याने अशी किरणं जाताना पाहिली. म्हणजे साहजिक आहे, हा जो कॅनल रे जो आहे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे असं त्याला समजलं. म्हणजे त्याला असं समजलं की हे जे काही अणू असतात, हे जे काही ऍटम असतात, या ऍटम मध्ये काही ना काही पॉझिटिव्ह कण आहे. हे त्यांनी एक गोष्ट सांगितली. माहित नाही कोणती आहे, तर घन प्रभारित आहे, धन प्रभारित हे आहे. म्हणून तर ते या पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे आपोआप अट्रॅक्ट होतात, आपोआप आकर्षित होतात. ही गोष्ट कोणी सांगितली? गोल्डस्टीनने सांगितली. त्यांनी अणूमध्ये धनप्रभारित कण असल्याचे सांगितले कॅनल रे एक्सपेरिमेंट करून. एवढंच, आपल्याला काही जास्त एक्सपेरिमेंट समजून नाही घ्यायचा, फक्त एवढंच आपल्याला समजून घ्यायचं. ठीक आहे, त्या दोन गोष्टी समजल्या. त्याच्यानंतर कोणाला? जे थॉम्सन. जे थॉम्सन काय म्हणतो, तो बघा मायकल फॅराडेने जो एक्सपेरिमेंट केला होता ना तो कॅथोड रेचा, तर कॅथोड रे मध्ये काही कण होती निगेटिव्हली चार्ज पार्टिकल, ऋण प्रभारित, आणि ते पॉझिटिव्ह कडे अशी अट्रॅक्ट होत होती असं त्याने सांगितलं. हा जे थॉम्सन काय म्हणतो की ते जे कॅथोड किरण आहे तर ते दुसरं काही नसून ऍटम मधले इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे तो काय म्हणतो की ऍटम जो असतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पण असतात. ज्या प्रकारे गोल्डस्टीनने सांगितलं की त्या ऍटम मध्ये पॉझिटिव्ह पार्टिकल असतात, त्याला नाव माहित नाही, त्याला कुठे राहतात ते सुद्धा माहित नाही, फक्त एवढंच त्याला समजलं होतं की ऍटम मध्ये असतात रे बाब. आणि जे थॉम्सनने काय सांगितलं की ऍटम मध्ये पॉझिटिव्ह तर ठीक आहे, निगेटिव्ह पण असतात असं जे थॉम्सनने सांगितलं. लक्षात? तर मग पुढे काय सांगितलं त्यांनी, आता हा जो जे थॉम्सन आहे तो अणूला भेदणारा आणि इलेक्ट्रॉनचा शोध लावणारा आहे. तर असं समजा तुम्ही की हे जे इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? जे थॉम्सननी लावला. तुम्ही म्हणाल की हा गोल्डस्टीन आहे, गोल्डस्टीन पण तर पॉझिटिव्ह म्हणजे प्रोटॉनचा शोध लावला असणार, आपल्याला माहितच नाही प्रोटॉन म्हणजे काय. ठीक आहे, अजूनपर्यंत तरी माहित नाही, नंतर आपण पाहू आपण. ठीक आहे, तर आता काय झालं, आपल्याला एवढंच माहित पडलं की ऍटम असतो तो भरीव गोळा असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर जो गोल्डस्टीन आहे, गोल्डस्टीनने काय सांगितलं की ऍटम मध्ये पॉझिटिव्हचे कण पण आहेत. आणि जे थॉम्सनने काय सांगितलं की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नावाचे पण कण आहे ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो. एवढं आपल्याला माहित आहे. आता त्याने जे थॉम्सनने काय सांगितलं की ऍटमचं स्ट्रक्चर, रचना कशी आहे, तर तो काय म्हणतो की तुम्ही कलिंगड पाहिलं असणार. ठीक आहे, त्याने तर दुसरं एक्झाम्पल दिलं, तिथं प्लम पुडिंग म्हणजे तिकडे अमेरिकेमध्ये एक पदार्थ असतो, जसं तुम्ही पाहिलं असणार चेरी केक. केक असतो, त्याच्यामध्ये जर काही चेरी टाकली तो मग शिजला जात बढिया, मग कापल्यावर बघा एक आतमध्ये चेरी वगैरे असते. ठीक आहे, त्याला प्लम पुडिंग म्हणतात. आपल्याला नाही माहिती, आपल्याला कलिंगड माहिती आहे. ठीक आहे, टरबूजामध्ये काय असते, पूर्ण लाल लाल भाग असतो आणि आतमध्ये काळ्या काळ्या बिया असतात. हा काय म्हणतो जे थॉम्सन की ह्या ज्या काळ्या बिया आहेत ह्या म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन आहे, निगेटिव्हली चार्ज. आणि हे जे सगळं लाल भाग दिसतो तो सगळं काय आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे जे चार्ज आहे दोन्ही एकसारखे आहे, त्याच्यामुळे दोघही जण एकमेकांना काय करतात, संतुलन म्हणजे बॅलन्स करतात. आणि कुठल्याही प्रकारचा त्या ऍटमवरती चार्ज नसतो, तो असतो उदासीन म्हणजे न्यूट्रल. ठीक आहे, या 4 गोष्टी जे थॉम्सनने सांगितल्या. बरं, अणू हा धनप्रभारित पॉझिटिव्हली चार्ज भरीव गोळा आहे. ठीक आहे, लाल लाल भाग. अणूमध्ये इलेक्ट्रॉन हे कलिंगडातील काळ्या बियासारखे असते. ठीक आहे, अणूमध्ये उदासीनता, त्याच्यामुळे दोन्ही एकमेकांना न्यूट्रल करतात आणि हे न्यूट्रलिटी, उदासीनता असते. ठीक आहे, याचा अशा प्रकारच्या त्यांनी गोष्टी सांगितल्या. आणि हे रसायनशास्त्रामध्ये खूप मोठं रिव्होल्युशन होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे भौतिकशास्त्र त्याला हे भेटलं, नोबेल प्राइज भेटला. ठीक आहे, त्याच्यानंतर मिलिकन आला. मिलिकनने हे जे इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉनवरती चार्ज आहे, निगेटिव्हली चार्ज आहे असं जे थॉम्सनने तर सांगितलं होतं. किती आहे, तर त्याने सांगितले की -1.6 गुणिले 10⁻⁻19 कुलम. ठीक आहे, एवढा आहे. पाठांतर करायची गरज नाही, परंतु असलं लक्षात तर चांगलंच गोष्ट. अशा प्रकारे जे थॉम्सनने आपल्याला या 4 गोष्टी सांगितल्या. आता पुढे, आता बघा, आता याच्यावरती प्रश्न आहे. कंबाईन गट ब 2018 मध्ये विचारला की इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, तर आता चुकून पाहिलं जे थॉम्सनने लावला. ठीक आहे, आणखी राज्यसेवा 2020 मध्ये आलेला प्रश्न, थॉम्सनच्या अणुप्रतिकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्ट समजतात, तर काय, एकूण अणुची तटस्थता म्हणजे न्यूट्रलिटी. अणु हा न्यूट्रल असतो का? हो. तो काय म्हणतो की कलिंगड हा पूर्ण पॉझिटिव्ह आहे आणि कलिंगडामधल्या बिया सगळ्या निगेटिव्ह आहे, सगळ्या एकमेकांना बॅलन्स करतात, न्यूट्रल होतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर हायड्रोजन अणुची
पटपंक्ती याच्याबद्दल सांगितलं का त्यांना? हायड्रोजनचा तो उल्लेखही नाहीये त्याच्यामध्ये, त्याला माहिती नव्हतं की असं की नाही. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनच्या अणूमधील स्थान, त्याने हे सांगितलं का? अजूनपर्यंत न्यूट्रॉनचा पत्ता नाही, प्रोटॉनचं नाव नाहीये, ठीक आहे. मग फक्त त्याला इलेक्ट्रॉन माहित होतं, त्याने हे केलं का? नाही. अणूची स्थिरता, अणूची स्थिरता म्हणजे स्टॅबिलिटी, स्टॅबिलिटीचा पण उल्लेख नाहीये कोणता, ठीक आहे. तर स्टॅबिलिटी पण नाही. उत्तर काय आलं? पहिलं ओव्हरऑल न्यूट्रलिटी ऑफ. त्यानंतर आला रुदरफोर्ड. ज्या प्रकारे आपण पाहते मायकल फॅरेडेने तो एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्यावरून जे थॉम्सनने निष्कर्ष काढले. त्याच प्रकारे तिकडे गोल्डस्टीन आलेला होता. गोल्डस्टीनने कॅनल रे एक्सपेरिमेंट केला, त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की पॉझिटिव्ह कण असतात, ठीक आहे, कण असतात असं पण सांगितलं. तर रुदरफोर्डने त्याच्यावरच अभ्यास करण्याचा त्याने ठरवलं. त्याने काय केलं? एक असा बॉक्स घेतला, लीडचा बॉक्स घेतला. लीड हा एक धातू आहे आणि हा जो आहे हा रेडिओ ऍक्टिव्ह किरणांना बाहेर येऊ देत नाही. जे रेडिओ ऍक्टिव्ह किरण असतात अल्फा बीटा गॅमा यांना बाहेर येऊ देत नाही, ठीक आहे. तर मग बाहेर आले पाहिजे ना, तर मग त्या बॉक्सला एक छोटंसं छिद्र केलं आणि त्याच्या आतमध्ये एक रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ टाकला, युरेनियम टाकला किंवा जे असेल ते, भरपूर सारे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? हे इथे प्लेट लावल्या, फ्ल्युरोसंट प्लेट लावल्या. फ्ल्युरोसंट प्लेट म्हणजे काय? जे त्याच्यावरती प्रकाश टाकला की चमकतात त्या. बघा, रात्रीच्या वेळी तुम्ही गाडी चालवत असाल तर असे बोर्ड असतात मधातच, त्याच्यावरती ॲरो वगैरे लिहिलेले असतात किंवा स्लो स्पीड असं लिहिलेलं असतं. आपल्या गाडीचा प्रकाश पडला की चमकतात ते, तर फ्ल्युरोसंट म्हणतो आपण. असे फ्ल्युरोसंट प्लेट आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर आता त्याला काय वाटलं? त्याने काय केलं? इथे मधात बरोबर एक याची सोन्याचा पत्रा घेतला, सोनं, ठीक आहे, गोल्ड. आणि गोल्ड हा एक असा पदार्थ आहे ज्याला तुम्ही कितीही पातळ करा, पातळ होत जाते. त्याला जर का असे लांबवलं ना, त्याची जर का अशी तार बनवली ना, 1 ग्राम सोन्याची तार बनवली तर 2 किलोमीटर पर्यंत एवढं होऊ शकते ते. म्हणजे ही त्याच्यामध्ये गुणधर्म आहे. फक्त सोन्यामध्ये अशी डक्टिलिटी आणि हा जो म्हणजे ही जी गुणधर्म आहे, म्हणजे याचा पातळ पडदा तयार करणे किंवा त्याला तार बनवणे, हे गुणधर्म आहे त्याच्यात. म्हणून त्याने काय केलं? हा गोल्ड निवडला, जेणेकरून त्याला काय करायचं होतं? ह्या ऍटममधून हे बीम, हे जे किरण आहे ते पास करायची होती. कोणतं किरण? तर अल्फा किरणाचा शोध सुद्धा आपल्या रुदरफोर्डने लावलेला. तर अल्फा म्हणजे काय? त्याच्यामध्ये आता सध्या पुरते एवढं लक्षात ठेवा. अल्फा म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असतात, ठीक आहे. आता अजूनपर्यंत आपल्याला माहित नाही ना प्रोटॉन न्यूट्रॉन म्हणजे काय, त्याच्या तरी पण थोडं एक लक्षात असू द्या. म्हणजे हे कण असतात, एक कण असतो, असं चांगला भरीव कण असतो, एवढं लक्षात असू द्या, जड कण असतो. साहजिक आहे, जर का एका कंचाला दुसऱ्या कंचाने मारलं तर साहजिक आहे ना, ते एकमेकांच्या दूर जातात, टक्कर होते आणि दूर जातात. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की हा एक कण आहे बा, हे लक्षात आलं पाहिजे. आता बघा, आतापर्यंत काय माहित होतं? रुदरफोर्डने जेवढा काही अभ्यास केला, त्यांनी काय अभ्यास केला की ऍटम काय असतो? हा भरीव गोळा असतो, जसं जे थॉम्सनने सांगितलं, कलिंगडासारखा. त्याच्या आतमध्ये बिया म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉन असतात आणि पूर्ण भरीव हा पॉझिटिव्हली चार्ज असतो. साहजिक आहे, हा अल्फा जो कण असतो हा पूर्ण पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग हा जो पॉझिटिव्ह आहे, ऍटम मधला पॉझिटिव्ह चार्ज आणि अल्फा पॉझिटिव्ह एकमेकांना दूर फेकतील, नाही का? त्याच्यामुळे त्याला काय वाटलं की हे जे अल्फा किरण आता या पत्र्यावरती पडतील तर जास्तीत जास्त म्हणजे 99% जी किरण आहे ते परत येतील, अशी परत यायला पाहिजे. परंतु झालं उलट. म्हणजे झालं कसं की जेवढे काही किरण होती तर 99.99 असं समजा तुम्ही, सरळ 99.99% जी किरण होती ते आरपार गेलीत. असं कसं झालं? आता तो झाला चकित. त्याचा अर्थ काय झाला की हे जे ऍटम आहेत ते भरीव नाहीये, हे तर पोकळ आहे. पोकळ होते म्हणूनच ते हे आरपार गेले, नाही का? जर का भरीव असते तर ते असे रिफ्लेक्ट झाले असते ना, परत आले असते ते, परंतु परत गेले नाही. त्याच्यानंतर त्याला असं समजलं की हे काही बाजूला ठेवलेले होते. म्हणजे काही किरण, 100तून एखाद्या किरण जो आहे तर तो असा, म्हणजे 100तून एक किरण जो आहे तर तो त्याने आपली डायरेक्शन बदलवली. जास्तीत जास्त किरण तर आरपारच गेली, परंतु 100तला एक किरण काय केला? तो असा त्यांनी डायरेक्शन मोडली. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा पूर्णच्या पूर्ण ऍटमवरती नाही आहे, तर असे छोटे छोटे बारीक बारीक कण आहे त्याच्यामध्ये. तेव्हा कुठं प्रोटॉन, आणि त्याला त्याने प्रोटॉन नाव दिलं, म्हणजे प्रोटॉन नावाचे बारीक बारीक कण आहे. नाहीतर मग ते पूर्ण जर का असं पूर्ण परत आले असते, ते पूर्ण आरपार का बरं गेले, ठीक आहे. तर त्याला असं समजलं की हे जी किरण आहे हे दुसरीकडे काही नसून पूर्ण ऍटमच्या आतमध्ये आहे, मधात आहे, एकदम मधात, ठीक आहे. आणि म्हणून तर ते पॉझिटिव्ह एकमेकांना रिफ्लेक्ट केलं. लक्षात. त्याच्यानंतर हजारातून एखादी किरण तो जशास तसा परत आला. म्हणजे त्याला काय समजलं की हजारातून एक किरण,
म्हणजे एक त्यांच्यासोबत तर एकतर पहिले तर त्यांच्यासोबत टक्करच झाली नाही. हजारातून एका किरणाची टक्कर झाली म्हणजे काय, तर जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस जो माझा आतमध्ये आहे केंद्र, ॲटमच्या आतमध्ये केंद्रक आहे असं त्यांनी सांगितलं, केंद्रकामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे. पण हा जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसवरती मग टकरून बाहेर वापस यायला पाहिजे ना, परंतु हजारातून एकच किरण वापस आलं. म्हणजे याचा अर्थ काय, तो न्यूक्लियसचा जो आकार आहे तो अतिशय जास्त कमी आहे, खूपच जास्त कमी. म्हणून तर फक्त हजारातून एक किरण बाहेर आलं, वापस आलं. ठीक आहे. असे काही त्यांनी 4-5 गोष्टी त्या एक्सपेरिमेंट मधून समजल्या आणि आपल्याला सांगितल्या. ठीक आहे. बरं, रुदरफोर्डचा सुवर्णपत्राचा प्रयोग. जास्तीत जास्त किरण हे धनप्रभारित अल्फा अल्फा किरणांनी अविचलित म्हणजे कुठल्याही प्रकारचं विचलन न होता पुढे गेली. म्हणजे याचा अर्थ काय, तर बहुतांश भाग हा पोकळ आहे. फार कमी अल्फा किरणं ही तिरपी झाली. ठीक आहे. म्हणजे काय, तर धनप्रभार हा संपूर्ण अणुवरती नसून फक्त केंद्रामध्ये आहे. आणि क्वचितच अल्फा किरण ही जशाच तशी परत आली. म्हणजे काय, तर हा जो केंद्रक आहे त्याचा आकार काही खूप मोठा नाही आहे, खूपच छोटा आहे, फार छोटा आहे. म्हणजे असं समजा तुम्ही की फुटबॉलचं ग्राउंड आहे, क्रिकेटचं ग्राउंड, फुटबॉलपेक्षा क्रिकेटचं ग्राउंड आहे. क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये छोटासा आपला फुटबॉल घेतला, फुटबॉलचंच पकडा ना तुम्ही, फुटबॉलचं ग्राउंड आहे. फुटबॉलचं ग्राउंड म्हणजे काय, तर अणु. त्या फुटबॉलच्या ग्राउंडच्या अगदी मधोमध आपण फुटबॉल ठेवला म्हणजे काय, त्याचं केंद्र. आणि अवतीभोवती काय मुंगी फिरत आहे म्हणजे काय, त्याचा ॲटम, म्हणजे त्याचा काय, ते इलेक्ट्रॉन. ठीक आहे. इलेक्ट्रॉन अवतीभोवती त्या न्यूक्लियसच्या अवतीभोवती फिरतात. असं काय सांगितलं, आपल्या रुदरफोर्डने सांगितलं की केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन अतिशय वेगाने फिरतात. वेगवेगळ्या कक्षामध्ये फिरतात का हे त्याला काहीच माहित नव्हतं, फक्त एवढं माहित होतं की ते फिरतात. ठीक आहे. आणि ते निगेटिव्ह चार्ज आहे. त्याच्यानंतर केंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रकामध्ये असणारे प्रोटॉन यांच्यावरती जो चार्ज असतो तो एकसारखा असतो. त्याच्यामुळे ते एकमेकांना न्यूट्रल करतात. म्हणून ते ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल पण असतो, असं सुद्धा त्याने सांगितलं. लक्षात. अशा प्रकारचे 4-5 गोष्टी रुदरफोर्डने सांगितल्या आणि अशा प्रकारे प्रोटॉनचा शोध लागला, पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकलचा शोध लागला. मग काय, तर इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, जे थॉम्सननी. प्रोटॉनचा शोध कोणी लावला, रुदरफोर्डनी. परंतु एनसीआरटी, विज्ञानची एनसीआरटी 9व्या वर्गाची, त्याच्यामध्ये एनसीआरटीने लिहिलेलं आहे की आपला प्रोटॉनचा शोध रुदरफोर्डने गोल्डस्टीनने लावलेला आहे, गोल्डस्टीन. त्याच्यामुळे आपल्याला जर का प्रश्न आला मागे पुढे, तर उत्तर रुदरफोर्डने लिहायचं, गोल्डस्टीन लिहायचं. का बरं, कारण एनसीआरटी मध्ये लिहिलेलं आहे. लक्षात. तुम्ही म्हणाल मग इलेक्ट्रॉनचा शोध पण ते मायकेल फॅराडेने लावला असं म्हणायला पाहिजे होतं. नाही, ते एनसीआरटीने काय लिहिलेलं आहे, जे थॉम्सननीच लावलेलं आहे. एनसीआरटी जशी म्हणून तसं आपल्याला वागावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता त्याच्या प्रयोगामध्ये काही त्रुट्या, आता साहजिक आहे, एवढा मोठा शोध लावला म्हणजे काही त्यावेळेस एवढा मोठा शोध लागणं, म्हणजे आतापर्यंत आपण समजत होतो की ॲटम हा भरीव गोळा आहे आणि अचानक हा रुदरफोर्ड नावाचा एक कोणतरी व्यक्ती येऊन राहिला आणि तो सांगून राहिला की पूर्ण पोकळच असतो, छोटासा न्यूक्लियस असतो त्याच्या आतमध्ये. असं कसं कोणी समजणार आहे. तर त्याच्यावरती मग भरपूर प्रश्न विचारले, त्याला काय विचारे की ठीक आहे, तू म्हणत आहे की न्यूक्लियस हा आतमध्ये ॲटमच्या बरोबर अगदी मधोमध असतो आणि त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन फिरतात, दोघांचाही चार्ज सारखा आहे. मग फिरतात तर मग ते आतमध्ये येत का नाही, मग साहजिक आहे ना, त्याला काहीतरी फिरून राहिले म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी ऊर्जा आहे. आणि ऊर्जा जी असते ती हळूहळू कालांतराने कमी होते की नाही, साहजिक आहे कमी होते. कमी झाली की मग ते हळूहळू त्या न्यूक्लियसच्या अवती जवळजवळ येणार नाही का, ते जवळजवळ आले की मग इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस हे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसमध्ये जाणार नाही का, प्रश्न विचारला. अशाने तर मग तो ॲटम जो आहे तो नष्ट होऊन जायला पाहिजे, परंतु ॲटम तर नष्ट होत नाही, का बरं नाही होत, त्याचं उत्तर देता आलं नाही. ठीक आहे. त्याचप्रकारे इलेक्ट्रॉनचे वितरण कशा प्रकारचे, आता ठीक आहे एकाच ऑर्बिटमध्ये फिरतात का ते विचारलं, वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये फिरतात, त्याला ते सांगता आलं नाही. त्याला ऊर्जा किती आहे ते सांगता आलं नाही, त्याची इन्स्टॅबिलिटी सांगू शकला नाही. या सर्व गोष्टी त्याला सांगता आल्या नाही. स्टॅबिलिटी जी आहे ते त्याला विचारलेल्या प्रश्नाची देता आली नाही. त्याच्यामुळे तो थोडाफार परंतु भौतिकशास्त्राच्या म्हणजे या शाखेमध्ये सर्वात मोठं योगदान असल्यासारखं आहे त्याचं, कारण ॲटमच असतो ना, सुरुवातच ती त्यांनी करून दिलेली आहे. या सर्वांची उत्तर मग पुढे जाऊन नील बोर नावाच्या वैज्ञानिकाने दिली. सगळ्यांची उत्तरं नील बोर नावाच्या वैज्ञानिकांनी दिली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग न्यूट्रॉनचा शोध लागला. तो आतापर्यंत जो रुदरफोर्ड होता त्याने सांगितलं की न्यूक्लियसच्या आतमध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असतात. पण त्याच्यानंतर जेम्स चॅडविक पण आला आणि त्यांनी काय म्हणलं की ते प्रोटॉन तर असतात पण त्याच्यासोबत न्यूट्रॉन पण असतात. ठीक आहे. त्या न्यूट्रॉनचा शोध मग जेम्स चॅडविकने लावला असं लक्षात असू द्या. प्रोटॉनचा गोल्डस्टीनने आणि इलेक्ट्रॉनचा जे थॉम्सनने. ठीक आहे ना. पुढे आता प्रश्न बघा. राज्यसेवा 2021 मध्ये प्रश्न विचारला की खालील विधाने पहा. अणु हा विद्युतभार दृष्ट्या उदासीन असतो. उदासीन न्यूट्रल असतो का अणु? हो असतो, बरोबर आहे. केंद्रकाभोवती फिरणारे सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युतभार व केंद्रकावरील ऋण भार समान असतो. केंद्रक न्यूक्लियसवरती ऋण असतो का निगेटिव्ह असतो का? नाही, न्यूक्लियसवरती तर पॉझिटिव्ह असतो. हे तर चुकीचं आहे. ठीक आहे. न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉनवरचा निगेटिव्ह हे दोन्ही पण सारखे असतात, परंतु यांनी काय म्हणलं की केंद्रकावर ऋण असतो. नाही, चुकीचं आहे.
तर काय येणार फक्त एक बरोबर आणि ब चुकीचा. त्यानंतर राज्यसेवा 2024 मध्ये विचारलेला प्रश्न मागच्याच वर्षी. खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? चुकीचे वाक्य आपल्याला शोधायचे आहे. अणुकेंद्रक म्हणजे न्यूक्लियस हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनने बनलेले असतात, बरोबर आहे. प्रोटॉनवर धनभार असतो का? हो, बरोबर आहे. इलेक्ट्रॉनवर ऋणभार असतो का? हो, बरोबर आहे. आणि न्यूट्रॉनवरती धनभार असतो का? नाही. न्यूट्रॉनवरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो, तो न्यूट्रल असतो. ठीक आहे. मग चुकीचे आपल्याला विचारले, चुकीचे कोणते आहे? फक्त चौथं कुठे आहे? हा, ठीक आहे. सोपी होता प्रश्न. आता नील बोर आला. नील बोरने काय सांगितलं की ज्या प्रकारे रुदरफोर्ड म्हणतो की ॲटमच्या आतमध्ये छोटासा केंद्रक न्यूक्लियस असतो आणि त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. हा काय म्हणतो की हे जे फिरणारे जे इलेक्ट्रॉन आहे ते फक्त एकाच ऑर्बिटमध्ये फिरत नसतात. तर ज्या प्रकारे आपली सूर्यमाला आहे, सूर्यमाला इथे सूर्य आहे आणि सूर्याच्या अवतीभोवती वेगवेगळे ग्रह फिरतात. 8 वेगवेगळे ग्रह फिरतात आणि वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये फिरतात. त्याच प्रकारे इलेक्ट्रॉन सुद्धा वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये फिरतात. प्रत्येक ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा वेगवेगळी आहे. ठीक आहे. तर त्याने काय म्हणलं की ॲटम न्यूक्लियसच्या अवतीभोवती असे वेगवेगळे कक्षा असतात, वेगवेगळ्या कक्षा असतात. ठीक आहे. त्याने नाव दिलं पहिल्या कक्षेला. पहिल्या नंबरची कक्षा म्हणजे काय तर के, दुसऱ्या नंबरची कक्षा म्हणजे काय तर एल, तिसऱ्या नंबरची कक्षा म्हणजे काय तर एम, त्याच्यानंतर पुढे मग सुरू राहते. 7 कक्षापर्यंत जास्तीत जास्त आपण जातो. ठीक आहे. बघा याच्यामध्ये दिल्यासारखं पहिल्या नंबरची कक्षा, दुसऱ्या नंबरची, तिसऱ्या नंबरची, चौथ्या नंबरची. त्याला नाव काय दिलं? के एल एम एन. लक्षात. या वेगवेगळ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन वेगवेगळे फिरत असतात. ठीक आहे. कशी फिरतात अजून माहिती व्हायचं, आपण पुढे जाऊया. त्याच्यानंतर तो काय म्हणतो की ठराविक कक्षेमध्ये ठराविक इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. पण हे समजायचं कसं? तर त्याने फॉर्म्युला दिला 2n². तर एन म्हणजे काय? तर कोणत्या नंबरची कक्षा आहे ती? पहिल्या नंबरची कक्षा जर का असेल तर किती इलेक्ट्रॉन? 2 गुणिले 1 चा वर्ग. किती होतो? 2 गुणिले 1 चा वर्ग 1, म्हणजे उत्तर किती येणार? 2. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरची कक्षा, पहिल्या नंबरच्या कक्षेमध्ये किती आहे? 2 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. दुसऱ्या नंबरच्या कक्षेमध्ये किती आहे? तर 2n². 2 गुणिले n म्हणजे काय? तर 2 चा वर्ग. किती होणार? 2 गुणिले 2 चा वर्ग 4. किती होतात हे? 8. म्हणजे दुसऱ्या कक्षेमध्ये किती आहे? 8 इलेक्ट्रॉन आहे. तिसरी कक्षा 2n² म्हणजे काय? 3 चा वर्ग. किती येतात? 2 गुणिले 3 चा वर्ग 9. त्याचं उत्तर 18. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 18, असे मग चालत राहते. मग 32 हे बघा इथे आहे. अशा प्रकारे मग ते पुढे सुरू राहते. ठीक आहे. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन. तर मग आता एक उदाहरण घेऊ आपण सोडियमचं. सोडियमला Na याने डिनोट करत असतात. सोडियममध्ये 11 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. 11 इलेक्ट्रॉन आहेत, तर मग कशा प्रकारचे राहतील? पहिल्या ऑर्बिटमध्ये किती असतील? पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, जसं इथे दाखवलेलं आहे. पहिल्या ऑर्बिटमध्ये किती आहे? 2 इलेक्ट्रॉन आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. 11 मधले 8 इलेक्ट्रॉन कुठे गेले? तर दुसऱ्या याच्यामध्ये गेले 8 इलेक्ट्रॉन. आता उरले किती? आणखी एक उरला. हा तिसऱ्या याच्यामध्ये जाणार, तो दुसऱ्या याच्यामध्ये. अशा प्रकारे हा सोडियमचा इलेक्ट्रॉनची कॉन्फिगरेशन असते. ठीक आहे. अशा प्रकारे ते इलेक्ट्रॉन मांडणी होते. त्याच्यानंतर काय सांगितलं नील बोरने? तो काय म्हणतो की विशिष्ट कक्षेची इलेक्ट्रॉनची ऊर्जा वेगवेगळी असते. विशिष्ट कक्षेतील इलेक्ट्रॉनची ऊर्जा सुद्धा वेगवेगळी असते. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये ऊर्जा काहीतरी असणार, दुसऱ्या कक्षेची ऊर्जा पहिल्या कक्षेपेक्षा वेगळी असणार. ठीक आहे. तर ती किती असते? तर कशी काढायची? तर त्यांनी तो सुद्धा फॉर्म्युला दिला. E = -RH गुणिले 1/n². 1 भागिले n चा वर्ग. ठीक आहे. RH काय आहे? हा रेडबर्ग कॉन्स्टंट आहे. ज्याचं किती असते? 2.18 गुणिले 10⁻⁻18 जूल किंवा -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट, एवढं लक्षात असू द्या. -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही एक गोष्ट लक्षात असू द्या. ठीक आहे. ही एक गोष्ट. मग पहिल्या कक्षेची ऊर्जा किती असणार? पहिल्या कक्षेची ऊर्जा किती असणार? -13.6. का बरं पहा. RH गुणिले 1 बाय पहिल्या कक्षेमध्ये n म्हणजे काय? तर 1 चा वर्ग 1 म्हणजे RH गुणिले 1. RH किती आहे? -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही पहिल्या कक्षेची झाली. दुसऱ्या कक्षेची ऊर्जा किती आहे? मग तसं काय करावं लागेल? दुसऱ्या कक्षेसाठी -13.6 गुणिले 1 भागिले n चा वर्ग आहे ना, तर मग इथे 2. दुसऱ्या नंबरसाठी 2. 2 चा वर्ग किती असतो? 4. म्हणजे -13.6 भागिले 4 करावं लागेल आपल्याला. तर किती येणार? -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता मला सांगा, -13 मोठा आहे की -3 मोठा आहे? -13 मोठा आहे की -3 मोठा आहे? बघा आता जसं हे जर आपण केलं, ते 0 आहे. 1, 2, 3, 4. 4 मोठा आहे ना 1 पेक्षा? हा 0 आहे. 1 पेक्षा 4 मोठा आहे, साहजिक आहे. परंतु इकडे जर का मागे गेलं तर -1, -2, -3, -4. आता मला सांगा, याच्यातला हा -4 मोठा आहे का?
याच्यापेक्षा नाही. -4 तर -1 पेक्षा पण मोठा आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामधलं सांगा -13 मोठा आहे की -3 मोठा आहे? -3 मोठा आहे. ठीक आहे. मग पहिल्या कक्षेमध्ये ऊर्जा किती आहे? -13.6. दुसऱ्या कक्षेमध्ये -3.4. तिसऱ्या कक्षेमध्ये -1.51. मला सांगा, हा आकडा जरी कमी कमी होत आहे, परंतु मायनसमध्ये कमी होत आहे, म्हणजे हा जो आहे हा जास्त पॉवरफुल आहे. याची ऊर्जा जास्त आहे. जसजशी कक्षा वर जाते तसतशी ऊर्जा सुद्धा वाढत असते. एवढं एक लक्षात असू. पहिल्या कक्षेची ऊर्जा कमी, दुसऱ्या कक्षेची ऊर्जा त्याच्यापेक्षा जास्त, तिसऱ्या कक्षेची त्याच्यापेक्षा जास्त. ठीक आहे. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनला त्या कक्षेच्या बाहेर जाण्यासाठी किती ऊर्जा लागते? साहजिक आहे ना. आता याच्यामध्ये बघा, पहिल्या कक्षेमधून जर का त्याला बाहेर निघायचं असेल तर याचे डबलच लागेल. याच्यापेक्षा ही जी ऊर्जा आहे एवढी ऊर्जा लागेल ना, एवढी ऊर्जा त्याच्यामध्ये असते. आणखी तेवढी ऊर्जा लागेल बाहेर निघण्यासाठी. अँग्युलर मोमेंटम आणखी त्यांनी सांगितलं की प्रत्येक फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम असतो. किती असतो तो? NH/2π. आता मी हे अँग्युलर मोमेंटम वगैरे कशाला सांगत आहे? कारण याच्यावरती प्रश्न विचारलेला होता, त्याच्यामुळे सांगत आहे. ठीक आहे. आयचे जो आहे कॉन्स्टंट असतो, याचं उत्तर याचं आकडा एवढा आहे, काही लक्षात ठेवायची गरज नाही. सोडून द्या. फक्त एवढं लक्षात असू द्या की अँग्युलर मोमेंटम बद्दल सुद्धा या रुदरफोर्डने सांगितलेलं होतं की प्रत्येक, म्हणजे त्यांनी ऑर्बिटच सांगितलं, रुदरफोर्ड नाही सॉरी, नील बोरने सांगितलं होतं. नील बोरने पूर्ण ऑर्बिटचं स्ट्रक्चर सांगितलं, प्रत्येकच गोष्ट सांगितली. असं एक लक्षात असू द्या की नील बोरने त्याचा ऊर्जा किती असते, कोणकोणते ऑर्बिट असतात, कक्षा असतात, त्याच्यामध्ये ऊर्जा किती असते, इलेक्ट्रॉनला किती ऊर्जा पाहिजे असते, अँग्युलर मोमेंटम काय असतो, सगळ्या गोष्टी नील बोरने सांगितल्या. तेवढं एक लक्षात असू द्या. पुढे आता मला सांगा, आता एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये फिरत आहे, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात पहिल्या ऑर्बिटमध्ये, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता मला सांगा, आता ह्या 8 इलेक्ट्रॉन पैकी एखादी इलेक्ट्रॉन जो आहे तो जर का पहिल्या ऑर्बिटमध्ये जायची इच्छा झाली तर त्याची, आणि गेला सुद्धा तो, तर मग काय होणार? दुसऱ्या ऑर्बिटमध्ये असताना त्याची ऊर्जा किती होती? -3.4. जास्त होती, -13.6 पेक्षा, कारण मायनसमध्ये. ज्यावेळेस तो जास्त ऊर्जेकडून कमी ऊर्जेकडे जाईल, मग आपल्यामधली ऊर्जा त्याला बाहेर टाकावी लागेल की नाही? मग तो काय करतो? जेवढी ऊर्जा जास्तची आहे तेवढी ऊर्जा बाहेर टाकतो. आणि बाहेर टाकतो म्हणजे काय? तर प्रकाश बाहेर काढतो. आलं सर? आता मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं होतं, रात्रीच्या वेळी आपण गाडी चालवत असतो आणि आपल्या गाडीचा प्रकाश एखाद्या बोर्डवरती जातो, तर आपल्याला बोर्डवरचे अक्षर चमकतात. आपोआप चमकतात का? नाही. तो ज्या रंगाने रंगवलेला असतो, फ्लोरोसंट कलर म्हणतो, तर त्याच्यामधले जे ॲटम असतात, त्याच्यामधले जे अणू असतात, त्या अणूमध्ये असंच होते. ऊर्जा याला गेली की हे इलेक्ट्रॉन जे असतात ना, हे आपली कक्षा बदलवतात आणि खालच्या कक्षेमध्ये जातात, आणि खालच्या कक्षेमध्ये जात असताना त्याची ऊर्जा बाहेर काढतात. ती ऊर्जा बाहेर काढताना ते चमकतात, म्हणून ते चमकताना दिसतात. लक्षात? अशा प्रकारे ते होते इथे. बघा, कंबाईन गट ब 2019 मध्ये प्रश्न विचारलेला की अणूच्या तिसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात? आताच आपण पाहिलं 2n². तर काय होते? 2 गुणिले तिसरी कक्षा म्हणजे 3चा वर्ग, किती होतात हे? 2 गुणिले 3चा वर्ग 9, म्हणजे येतात ते 8. 2, 8, 18, 32 हे थोडंसं लक्षात असू द्या. त्यानंतर राज्यसेवा 2019 मध्ये विचारलेला प्रश्न, अणुकेंद्रकाभोवती फिरणाऱ्या भ्रमण कक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा किती आहे? -3.4. म्हणजे हे दुसऱ्या कक्षेमध्ये न्यूक्लियस असतो, हा पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा. पहिल्या कक्षेमध्ये किती असते? -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि दुसऱ्या कक्षेमध्ये -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर एवढी इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. तिच्या तिसऱ्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या तिसऱ्या भ्रमण कक्षेतील ऊर्जा किती? तिसऱ्या कक्षेतील ऊर्जा विचारलेला आहे. किती असते? आपणच पाहिलं ना, -13.4. पहिल्या कक्षेमध्ये किती येणार? तर भागिले 1 करायचं, पहिल्या कक्षेची ऊर्जा. दुसऱ्या कक्षेमध्ये किती येणार? तर -13.4 भागिले nचा वर्ग होता ना तो, पाहिलं ना तुम्ही, RH गुणिले 1/n चा वर्ग. मग इथे किती येणार? 2चा वर्ग किती येणार? 4. त्याचं उत्तर किती आलं? -3.4. अशाच प्रकारे आपल्याला तिसऱ्या कक्षेतील काढायचं, तर -13.4 भागिले 3चा वर्ग किती होतो? 9. त्याचं उत्तर काढायचं आपल्याला. 9 1 9, म्हणजे 1 मध्ये उत्तर आलं पाहिजे. पहिले तर हा जूल मध्ये येत नाही, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येतो, हे तर चुकीचंच आहे. तर मग 1 पॉईंट मध्ये एकच उत्तर आहे, हे 3 पॉईंट आहे, हे 13 पॉईंट आहे, तर मग एकच उत्तर उरलं आपलं. ठीक आहे. अशा प्रकारे प्रश्न सोडवायचे. पुढे राज्यसेवा 2021 मध्ये विचारलेला प्रश्न, कोणाचा आयनन ऊर्जा सर्वात जास्त कोणाचा आयनन ऊर्जा जास्त असते? सर्वात जास्त ऊर्जा कोणाची असते? आता तुम्हाला एक सांगतो गोष्ट. आता हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एवढं एक समजलं पाहिजे. बघा, आता हा असतो न्यूक्लियसमध्ये काय असतो? प्रोटॉन असतो, आणि याच्या अवतीभोवती काय फिरतात? इलेक्ट्रॉन फिरतात. त्याच्या अवतीभोवती काय फिरतात? इलेक्ट्रॉन. जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात, म्हणून तर तो न्यूट्रल असतो. म्हणून तर तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, उदासीन असतो, कुठल्याही प्रकारचा त्याला चार्ज नाही राहत. जर का समजा
आता समजा याच्यामध्ये किती आहे, 10 प्रोटॉन आहे आणि 10 इलेक्ट्रॉन आहे. 10 एकमेकाला काय करतील, बॅलन्स करतील, कुठल्याही प्रकारचा चार्ज राहणार नाही. परंतु जर का एक इलेक्ट्रॉन कमी झाला तर हा एक इलेक्ट्रॉन सोडून गेला, त्याला ऍटमला सोडून गेला कायमचा. मग काय होणार, 9 इलेक्ट्रॉन उरणार येते आणि प्रोटॉन तर 10 होते, सोबत सोबत थोडी जाणार आहे तो. हे 10 प्रोटॉन आणि 9 इलेक्ट्रॉन. मग जास्तचा एक चार्ज झाला की नाही प्रोटॉनचा, एक पॉझिटिव्ह चार्ज जास्तचा राहिला, मग पूर्णच्या पूर्ण ऍटम वरती एक पॉझिटिव्ह चार्ज येतो. आलं लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर जर का 2 इलेक्ट्रॉन गेले तर 2 पॉझिटिव्ह चार्ज येणार, जर का 2 इलेक्ट्रॉन गेले तर 2 पॉझिटिव्ह चार्ज येणार. आलं लक्षात? पण मला सांगा, आता काय होत आहे की आतापर्यंत काय होतं, या साईडनी पण 10 लोक, या साईडनी पण 10 लोक रस्सी खेच करत आहेत. आता याच्यामध्ये जर का एक कमी जर का झाला तर साहजिक आहे यांची पॉवर कमी राहील, यांची पॉवर जास्त राहील, हे यांना आपल्याकडे ओढतील, नाही का? त्याच प्रकारे इथे सुद्धा इलेक्ट्रॉनची संख्या जर का कमी झाला तर आणखी त्यांना कमी पॉवर, आणखी त्यांना जास्त ओढतील. जास्त जर का ओढले तर मग त्याच्यानंतर जर का एखाद्या इलेक्ट्रॉनला सोडून जायचं राहिलं तर त्याला सोडून जाता येणं कठीण राहील, कारण हा न्यूक्लियस जो आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये ओढत आहे. याचा पॉवर वाढला ना, तर पॉवर वाढला म्हणून. ठीक आहे. मग त्याला सोडून जाण्यासाठी कोणती ऊर्जा लागत असते, आयनायझेशन एनर्जी. मग ती एनर्जी जास्त राहणार की नाही. जर का पहिलेच जर का इलेक्ट्रॉन सोडून गेले असतील तर मग ऍटम वरती एक पॉझिटिव्ह चार्ज होतं, मग दुसऱ्या इलेक्ट्रॉनला सोडून जायला ऊर्जा जास्त लागेल. जर का 2 इलेक्ट्रॉन सोडून गेले तर मग 2 पॉझिटिव्ह चार्ज येणार, आणखी मग तिसऱ्या इलेक्ट्रॉनला सोडून जायला त्याहीपेक्षा जास्त ऊर्जा लागेल, ठीक आहे. मग मला सांगा, इथे मॅग्नेशियमचं उदाहरण दिलेलं आहे. आता इथे सध्या कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही, म्हणजे इलेक्ट्रॉन सोडून जायला तयार आहे, ठीक आहे, तो जाऊ शकतो. आता काय झालं, एमजी पॉझिटिव्ह म्हणजे काय, तर एक इलेक्ट्रॉन ऑलरेडी सोडून गेलेला आहे, म्हणून तर त्याच्या डोक्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. त्याच्यानंतर जर का त्याला सोडून जायचं राहिलं तर जास्त ऊर्जा लागेल. परंतु तिसरं ऑप्शन पहा, 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे आणखी जास्त त्यांचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आता याच्यामधून जर का एखादी इलेक्ट्रॉनला सोडून जायचं असेल तर या दोघांपेक्षाही जास्त ऊर्जा लागेल त्यांना. म्हणून आयनायझेशन एनर्जी सर्वात जास्त कोणाची राहणार, हा एमजी 2 पॉझिटिव्हची राहणार. ठीक आहे. अशा प्रकारे तो प्रश्न होता. थोडासा कठीण लेवलचा होता हा प्रश्न, हा एवढा सहजासहजी सॉल्व्ह करण्यासारखा नव्हता. असो. हायड्रोजन अणूची आयनायझेशन ऊर्जा किती असते. आता हायड्रोजन आपल्याला माहिती आहे, हायड्रोजनमध्ये एकच प्रोटॉन असतो आणि एकच इलेक्ट्रॉन असतो. म्हणजे एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन. हा प्रोटॉन न्यूक्लियसमध्ये असतो, हा इलेक्ट्रॉन त्याच्या अवतीभोवती फिरतो. एकटा जीव सदाशिव असंच आहे त्याचं काम. ठीक आहे. इलेक्ट्रॉन भोवती एक प्रोटॉन भोवती एक इलेक्ट्रॉन फिरतो. एकच प्रोटॉन आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे, एकच इलेक्ट्रॉन, आणि तेही पहिल्याच कक्षेमध्ये आहे. पहिल्याच कक्षेमध्ये किती पाहिजे असते ऊर्जा, एवढी. आयनायझेशन एनर्जी 13.6. तुम्ही म्हणाल की हे तर निगेटिव्ह मध्ये होतं. एक ऑर्बिट कक्षेची ऊर्जा होती, कक्षेमध्ये फिरण्यासाठी किती ऊर्जा लागते ती एवढी. परंतु आयनायझेशन एनर्जी म्हणजे काय, तर त्याच्या बाहेर निघण्यासाठी किती ऊर्जा लागते ते पॉझिटिव्ह मध्ये घेत असतो. डबल म्हणलं ना तुम्हाला, त्याच्या डबल. तर अशा प्रकारे हे पाहिजे असते. त्याचं उत्तर किती येणार, 13.6. पहिल्या कक्षेमध्ये 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणखी प्रश्न आहे, कंबाईन गट 2022 मध्ये बघा किती प्रश्न येतात. रिकामी जागाच्या अणूच्या मॉडेलमध्ये, कोणाच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग हा h/2π या परिमाणाचा अविभाज्य गुणक आहे. म्हणजे हे इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग, अँग्युलर मोमेंटम कोणी सांगितला, आताच आपण पाहिलं, नील बोहरने. नील बोहरच्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे आपण आतापर्यंत किती पाहिले, पहिला आपण डॉल्टन, त्याच्यानंतर पाहिला आपण जे थॉम्सन, त्याच्यानंतर पाहिला आपण रुदरफोर्ड, त्याच्यानंतर पाहिला आपण नील बोहर. 4 पाहिले आपण. आता आपण 5वा पाहू, श्रॉडिंजर.